आय एम सॉरी. हवं तर हात जोडून माफी मागतो मी. इतकंच वाटत होतं की आयुष्यात मनापासून साथ देणारा साथीदार मिळाला. तुझी भेट झाल्यावर वाटलं तूच ती व्यक्ती आहेस. पण तू खोटं वागत राहिलास. आकाश, डेटिंग, मौज मजा हे सगळं मला नको होतं. माझ्यावर निखळपणे प्रेम करणारा मुलगा हवा होता. समजून आय एम सॉरी अगेन. मी एक साधा सरळ मुलगा आहे. अनाथ आश्रमात वाढलो. बिन्नीच्या वडिलांनी मला त्यांच्या कॅन्टीन मध्ये नोकरी दिली. आजवर बिन्नीने माझ्यावर भावासारखं प्रेम केलं. पण आयुष्यात कसली तरी कमतरता वाटतच होती. तू आयुष्यात आलीस आणि ती कमी भरून निघाली. आपण दोघं एकमेकांना खोटं बोललो, पण जे क्षण आपण शेअर केले ते तरी खोटे नव्हते. एनिवेज, जाऊ दे. चल, मी तुला सोडतो घरी. राहू दे, तुझ्याकडे पैसे नसतील. अगं, तू पैशांचं काय बघतीयस? तुझी सेफ्टी माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. नको, जाऊ दे, मी जाईन बसने. यावेळी तुला इथे कुठे बस मिळेल? चल तू माझ्यासोबत, मी काहीतरी जुगाड करतो. चल ना. जुगाड? या जुगाडचा कंटाळा आलाय मला. त्यापेक्षा ना मी पायपीट करेन. पायपीट करशील? हो. म्हणजे चालत जाशील? चल, आपण दोघं एकत्र चालत जाऊ. स्नेहा, चूक आपण दोघांनी केली. आता दोघं मिळून ती चूक सुधारूया. चालूया ना सोबत? स्नेहा, हो म्हण ना यार. मी तुला माफ केलं, आता तू पण मला माफ कर. बघ ना, काहीतरी मॅनेज होतंय का? एका अटीवर. आजपासून उधळपट्टी बंद. हे आधी कळलं असतं ना तर मी खूप पैसे वाचवले असते. आज कामी आले असते. असो, आजपासून नाही करणार. बाय द वे, आपण एक एक आईस्क्रीम खाऊया का? तुझ्याकडे असतील त्या पैशातून. अगं, नवी सुरुवात आहे ना, कुछ तो मीठा हो जाए. एका अटीवर. कोणत्या? आईस्क्रीम पार्लर मध्ये तुझ्या गॅरेज मध्ये असलेल्या गाडीमधनच जायचं. खेचती असं माझी. चल, आणि यापुढे नो खोटाडे म्हणा. नो जुगाड. लव यू हनी.